आवाज साताराचा। आवाज साताऱ्याचा न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। ग्राहकांच्या संमतीशिवाय स्मार्ट मीटर बसवून न देण्याची मागणी। सातारा जिल्ह्यात 20 ग्राहकांची पूर्वसंमती न घेता स्मार्ट मीटर बसवले जात असल्याचा प्रकार समोर आला असून या विरोधात अखिल भारतीय ग्राहक पंचायत आता आक्रमक झाली आहे। या संदर्भात संघटनेचे सातारा तालुका अध्यक्ष राहुल शिवनामे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन तीव्र निषेध नोंदवला आहे। कोणतेही नवीन तांत्रिक उपकरण बसवताना ग्राहकाची परवानगी आवश्यक असते, मात्र सातारा जिल्ह्यात नियमांचे उल्लंघन करून मीटर बसवले जात आहेत। अनेक ठिकाणी स्मार्ट मीटर बसवल्यानंतर वीजबिलात मोठी वाढ झाल्याच्या तक्रारी ग्राहकांकडून येत आहेत। त्यामुळे या मीटरच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। स्मार्ट मीटरमुळे कोणतीही पूर्वसूचना न देता वीज कनेक्शन बंद केले जात आहे। यामुळे ग्राहकांना मानसिक आणि आर्थिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे। स्मार्ट मीटरच्या देखभाल दुरुस्तीसाठी कोणतीही ठोस यंत्रणा अद्याप उपलब्ध नाही। जर सातारा जिल्ह्यात प्रशासनाने ही सक्ती थांबवली नाही तर अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे तालुकाध्यक्ष राहुल शिवनामे यांनी दिला आहे। यावेळी अखिल भारतीय ग्राहक पंचायत प्रांत कार्यकारिणी सदस्य जयदीप ठुसे, प्रवीण शहाणे, संजय यादव, विक्रम बोराटे, गौरव कासट, रमाकांत शालगर व पदाधिकारी उपस्थित होते। 10वी, 12वी, डिप्लोमा, पदवी किंवा पदव्युत्तर पदवी इत्यादी शिक्षणासाठी लागणारे खालील कागदपत्रे काढून मिळतील: उत्पन्न प्रमाणपत्र, रहिवासी प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र, नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र, सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट, जात पडताळणी, वंशावळ, अल्पभूधारक, नॅशनॅलिटी डोमासाईल, सर्व प्रकारचे प्रतिज्ञापत्र, गॅप सर्टिफिकेट, 10वी, 12वी नंतर पुढील शिक्षणासाठी लागणारे सर्व डॉक्युमेंट काढून मिळतील। आजच संपर्क करा नागरी सेवा केंद्र। आमचा पत्ता: बँक ऑफ महाराष्ट्र समोर चिमणगाव, शाखा नंबर 2 देसाई पेट्रोल पंपासमोर मेन रोड कोरेगाव, शाखा नंबर 3 तारांकुश कॉम्प्लेक्स मेन चौक सातारा रोड। अधिक माहितीसाठी संपर्क 9867003145। आवाज साताऱ्याच्या या चॅनेलला बातमी देण्यासाठी आजच संपर्क करा। संपर्कासाठी नंबर 90 96 68 29 29।